हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा डी सी पॉवर सप्लाय हा पाहत आहोत. याच्यामध्ये आपण रेग्युलेटर हा टॉपिक चालू केलेला आहे. त्यातला पहिला जो रेग्युलेटरचा टाईप आहे झिनर रेग्युलेटर तो आपण बघत आहोत आणि त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण लाईन रेग्युलेशन समजून घेतलेलं आहे. लाईन रेग्युलेशनचं एकदा आपण पुन्हा एकदा रिव्हिजन बघूयात. आपण झिनर रेग्युलेटर जो आहे तो या पद्धतीने जोडतो, रिव्हर्स बायसमध्ये जोडतो. त्याच्या सिरीजमध्ये एक सिरीज रेजिस्टन्स घेतो, राईट. आणि इथे आपण लाईन रेग्युलेशन म्हणजे जे काय इनपुट व्हेरिएशन जे आहे, फॉर एक्झाम्पल व्ही इन आपण असं म्हटलं तर 80पासून तर ते 100पर्यंत किंवा 110पर्यंत व्होल्टेज आपण त्याला व्हॅरी करूयात. तरी आउटपुट किती राहिलं पाहिजे तर 50 व्होल्ट इतकं कॉन्स्टंट राहिलं पाहिजे, बरोबर. आपण असं गृहीत धरलं होतं, राईट. इकडे असतो आर एन, राईट. इथून मेन करंट असतो आय, इथे असतो झिनर करंट आय झेड याच्यामधून वाहणारा, ठीक आहे, इथून खाली. आणि इकडे जो वाहतो आहे तो आय आर, राईट. हे आपण बेसिकली समजून घेतलं होतं. आता आपण असं म्हटलं होतं की लाईन रेग्युलेशन कसं देतो आहे हा झिनर रेग्युलेटर. म्हणजेच काय, झिनर रेग्युलेटरने काय केलं पाहिजे, इथे 80पासून तर 110पर्यंत इनपुट व्हेरिएशन्स आहेत. कधी 80 असतं, कधी 110 असतं, कधी 100 असतं, कधी 90 असतं, वगैरे वगैरे. तरी पण या झिनर रेग्युलेटरने काय केलं पाहिजे, आउटपुट व्होल्टेज किती दिलं पाहिजे, 50 व्होल्ट कॉन्स्टंट दिलं पाहिजे होतं. हे आपण लास्ट लेक्चरला समजून घेतलं होतं. तर 50 व्होल्ट कॉन्स्टंट देण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, तर 80 व्होल्टसाठी काय केलं होतं, झिनर करंट जो होता तो 1 मिली ॲम्पियर इतका ठेवला होता, बरोबर. आणि व्होल्टेज ड्रॉप ठेवला होता 80 आणि इकडे 50 आहे, म्हणजे कितीचा डिफरन्स आहे, 30. म्हणजे 30 व्होल्ट आपल्याला काय करायचा होता, या झिनर रेजिस्टन्सने ड्रॉप करायचा होता. तर त्यांनी तो केला, राईट. तसंच 100 व्होल्टसाठी किंवा 110 व्होल्टसाठी काय केलं आहे, तर झिनर करंट हा काय झाला होता, 7 मिली ॲम्पियर झाला होता. आणि व्ही आर जो झाला होता तो 110 आणि 50 कितीचा डिफरन्स आहे, 60 व्होल्टचा. म्हणजे काय, तर झिनरने ज्यावेळेस करंट इन्क्रीज केला त्यावेळेस व्होल्टेज ड्रॉपसुद्धा काय झाला, इन्क्रीज झाला आणि तो 60वर जाऊन पोचला. आणि 60 ड्रॉप केल्यामुळे इकडे 50 व्होल्ट काय झालं, तुम्हाला कॉन्स्टंट राहिलेलं आहे आउटपुट साईडला. तर अशा पद्धतीने तो काय करतो, लाईन रेग्युलेशन देतो. म्हणजे काय, इनपुटमध्ये फ्लक्च्युएशन्स जरी झाले 80पासून तर 110 वगैरे वगैरे, तरी त्याने आउटपुट कॉन्स्टंट देणं, याला काय म्हणायचं, लाईन रेग्युलेशन असं म्हणायचं. आजच्या लेक्चरला आपल्याला समजून घ्यायचं की बाबा हाच झिनर डायोड लोड रेग्युलेशनचा जे काही टर्म आहे ती कशा प्रकारे पार पाडतो आहे किंवा लोड रेग्युलेशन कसं देतो आहे, ठीक आहे. तर आता लोड रेग्युलेशन म्हणजे काय, तर आपल्याला समजतं आहे की आउटपुटचा जो करंट आहे तो जर व्हॅरी झाला तर आउटपुटमध्ये चेंज होतं, याला आपण लोड रेग्युलेशन असं म्हणतो. तर ते लोड रेग्युलेशन कसं आहे झिनर रेग्युलेटरचं, तर ते आपल्याला बघायचं आहे. बेटर आहे की पुअर आहे. जर त्याने लोड करंट हा चेंज झाला, 1 मिली ॲम्पियर असेल, 2 मिली ॲम्पियर असेल, असा 8 मिली ॲम्पियरपर्यंत व्हॅरी होतो आहे, सारखा चेंज होतो आहे. अशा चेंजिंग मोडमध्ये सुद्धा त्याने आउटपुट व्होल्टेज जर कॉन्स्टंट दिलं नाही 50 व्होल्ट, तर आपण त्याला काय म्हणूया, त्याचे जो काही रेग्युलेशन आहे, लोड रेग्युलेशन जे आहे ते कसं आहे, पुअर आहे. मात्र जर 1 मिली ॲम्पियरपासून तर 8 मिली ॲम्पियरमध्ये करंट चेंज होतो आहे, लोड करंट चेंज होतो आहे सारखा, तरीही 50 व्होल्ट हा झिनर रेग्युलेटर आहे तो कॉन्स्टंट देतो आहे. याचा अर्थ याचं झिनर रेग्युलेशन जे आहे किंवा लोड रेग्युलेशन जे आहे ते कसं आहे, बेटर आहे. समजलं आहे, बेटर कशाला म्हणायचं, पुअर कशाला म्हणायचं. 50 व्होल्ट कॉन्स्टंट दिलं नाही तर पुअर लोड रेग्युलेशन, आणि 50 व्होल्ट कॉन्स्टंट दिलं तर काय आहे, बेटर लोड रेग्युलेशन. ह्याच्यातून आपल्याला एक समजलं असेल की लाईन रेग्युलेशन आणि लोड रेग्युलेशन कोणत्याही रेग्युलेटरचं कसं असलं पाहिजे, बेटरच असलं पाहिजे, पुअर नको. जर पुअर नसेल तर तो आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट देणार नाही, ठीक आहे. तर आता समजून घ्या, डायग्रॅम अगोदर समजून घ्या. लोड रेग्युलेशनसाठी आपण ही डायग्रॅम काढलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला इनपुट व्होल्टेज कॉन्स्टंट दिलेलं आहे की ते दिलेलं आहे 100 व्होल्ट, ठीक आहे. इथे रेजिस्टन्ससुद्धा कॉन्स्टंट आहे. आर एल मात्र व्हॅरिएशन आहे, आर एलची व्हॅल्यू चेंज होती. मात्र आपण करंट आर एलची व्हॅल्यू न चेंज करता, म्हणजे रेजिस्टन्स चेंज झाला तर करंट चेंज होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. मग आपण डायरेक्टली करंटच चेंज करून घेतलेला आहे की बाबा 1 मिली ॲम्पियरपासून तर 8 मिली ॲम्पियरपर्यंत करंट चेंज झाला तर तुमच्या झिनर रेग्युलेटरवर आणि व्ही आरवर, म्हणजेच व्होल्टेज आपण म्हणतो असं की झिनर करंट कमी किंवा जास्त होतो आणि रेजिस्टन्स जो आहे तो व्होल्टेज ड्रॉप करतो आणि आपल्याला आउटपुट व्होल्टेज 50 व्होल्ट कॉन्स्टंट देतो, ठीक आहे. तर आपल्याला हेच पाहायचं आहे की कशा प्रकारे झिनर करंटमध्ये आणि व्होल्टेज रेजिस्टन्स जे आहे, रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज व्ही आर, ते कसं चेंज होतं आहे आणि आपल्याला आउटपुट कसं कॉन्स्टंट देतं आहे ते, ठीक आहे.
तर आपण केस 1 बघूयात. केस 1 मध्ये असं आपण एक्झाम्पल घेऊयात की बाबा समजा सपोज आता या कंडिशनला IL जो आहे म्हणजे लोड करंट जो आहे तो किती आहे 1 मिली ॲम्पियर आहे, कारण तो आपण व्हॅरी केलं आहे ना 1 मिली ॲम्पियरपासून 8 मिली ॲम्पियरपर्यंत. ह्याच्या दोन कंडिशनमध्ये आपल्याला काय समजते ते समजून घेऊया. तर समजा आपण असं म्हटलं की IL घेतलेलं आहे 1 मिली ॲम्पियर, मगाचेच फॉर्म्युले वापरायचे. ते फॉर्म्युले पुन्हा एकदा मी इथे लिहितो की बाबा IZ इज इक्वल टू फॉर्म्युला आहे I मायनस IL आणि VR फॉर्म्युला आहे VR इज इक्वल टू VIN मायनस VO. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण ते आपल्याला गरजेचे आहे. ठीक आहे, तुम्हाला इनपुट व्होल्टेज माहिती आहे, आउटपुट व्होल्टेज माहिती आहे. आउटपुट व्होल्टेज पण आपण असं सपोज केलेलं आहे की आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंटच आहे, ते किती आहे 50 व्होल्ट कॉन्स्टंट आहे. किंवा ज्यावेळेस 1 मिली ॲम्पियर इतका करंट लोड करंट वाहतोय त्यावेळेस. तर आता तुम्हाला इथे I कॅल्क्युलेट करावा लागेल, त्यासाठी तुम्हाला VR कॅल्क्युलेट करावे लागेल. कारण का I इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे I इज इक्वल टू VR अपॉन R, राईट, किंवा RS. मग आता तुम्हाला VR कॅल्क्युलेट करावं लागेल. देअरफॉर VR इज इक्वल टू VIN मायनस VO. इथे VINची व्हॅल्यू जी आहे ती काय आहे 100, डायग्राममध्ये बघा ती आहे 100 आणि आउटपुट व्होल्टेज आहे 50. 100 वजा 50 ॲन्सर येईल 50 व्होल्ट. काय आला तुमचा VR. आता VR 50 भेटल्यानंतर तुम्हाला I तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, कारण तुम्हाला RSची व्हॅल्यू माहिती आहे. डायग्राममध्ये बघा RSची व्हॅल्यू किती आहे तर 5K ओहम, राईट. मग तुम्ही I कॅल्क्युलेटच करू शकता. VRची व्हॅल्यू आहे 50 डिवायडेड बाय RSची व्हॅल्यू आहे किती 5K. हा 5K जो आहे तो वरती गेल्यानंतर मिली होईल, त्याच्यामुळं या केचं टेन्शन घेऊ नका. याचा भागाकार करून घ्या, उत्तर येईल 10 आणि ह्या केच वरती गेल्यानंतर काय होईल मिली ॲम्पियर, राईट. मग I तुमचा किती भेटला 10 मिली ॲम्पियर. मग I भेटला आहे, IL माहिती आहे तुम्हाला 1 मिली ॲम्पियर. मग तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता IZ कॅल्क्युलेट करू शकता. IZ इज इक्वल टू काय आहे I मायनस IL. किती आला I आहे 10 मिली ॲम्पियर मायनस IL किती आहे 1 मिली ॲम्पियर, राईट. आपण तो सपोज केलेला आहे, राईट, पहिली कंडिशन घेतलेली आहे. मग किती झालं ॲन्सर 9 मिली ॲम्पियर. कोण आला IZ. लक्षात घ्या पहिल्या कंडिशनसाठी किंवा हा IZ 9 मिली ॲम्पियर केव्हा आला ज्यावेळेस IL जो आहे लोड करंट जो आहे तो आपण 1 मिली ॲम्पियर असा अज्युम केला. कारण का आता सध्या काय चेंज होतं आहे तर लोड करंट चेंज होतो आहे. लोड करंट चेंज झाला तर आउटपुटमध्ये चेंज होतं आहे का नाही हे आपल्याला बघायचं आहे. पण आपण असं गृहीत धरलं की आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट आहे, तर झिनर करंट चेंज होतो आहे का आणि व्होल्टेज रेझिस्टन्स जे आहे किंवा रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे आहे ते चेंज होतं आहे का. तर पहिल्या कंडिशनमध्ये आपण दोन गोष्टी लक्षात घ्यायच्यात की VRची व्हॅल्यू काय आहे आणि IZची व्हॅल्यू काय आहे त्या मी इथे खाली लिहून घेतो. IZ तर 9 ॲम्पियर आहेच, 9 मिली ॲम्पियर आहेच. VR इज इक्वल टू किती आहे 50 व्होल्ट. म्हणजे काय तर VRने किती व्होल्टेज ड्रॉप केला 50 व्होल्ट ड्रॉप केला. पहिल्या कंडिशनमध्ये डायग्रामकडे जाऊयात आपण. डायग्राममध्ये काय तर 1 मिली ॲम्पियर इतका करंट असताना जो काही झिनर करंट जो आहे तो किती झाला डायरेक्टली 9 मिली ॲम्पियर इतका झाला आणि व्होल्टेज किती ड्रॉप केलं इथे किती आहे 100. आउटपुट किती पाहिजे 50, बरोबर. मग किती ड्रॉप करावा लागेल 50चा ड्रॉप करावा लागेल, राईट. इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे. तर त्याने काय केलं इथे व्होल्टेज सिरीज रेजिस्टन्स जो आहे त्याने काय केलं 50 व्होल्टेज खाऊन घेतलं, उरलेलं 50 पुढे दिलं. कारण का झिनर करंटने 9 मिली ॲम्पियर इतका करंट घेतला. करंट इथे वाढला की इकडे सुद्धा व्होल्टेज ड्रॉप काय होतो वाढतो, हे आपल्याला बेसिकली माहिती आहे, ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला आउटपुट व्होल्टेज किती कॉन्स्टंट भेटलं 50, ठीक आहे. आपण उलट्या पद्धतीने जातो बरं का. आता केस नंबर 2 मध्ये आपण असं समजून घेऊयात की समजा आता जो काही IL आहे तो किती आहे 8 मिली ॲम्पियर. IL म्हणजे काय लोड करंट. बघा आता काय करायचं आहे आपल्याला IL जो आहे तो काय करायचा आहे 8 मिली ॲम्पियर असा अज्युम करायचा आहे. करूयात, अज्युम केला, ठीक आहे. ह्याच्यावरनं आपण आता बघा मगाच्या कंडिशनमध्ये आणि आताच्या कंडिशनमध्ये VR सेमच असणार आहे. त्याचं कारण का इनपुटही कॉन्स्टंट आहे आणि आउटपुटही कॉन्स्टंट आहे, बरोबर. म्हणजे VRची व्हॅल्यू किती राहणार आहे 50 व्होल्टच राहणार आहे. ही बेसिक गोष्ट लक्षात घ्या. लोड रेग्युलेशनसाठी लाईन रेग्युलेशनसाठी प्रत्येक वेळेस VR चेंज होत होता कारण तिथं IL हा सेम होता. तर VR इज इक्वल टू काय फॉर्म्युला आउटपुट VIN मायनस VO, बरोबर.
ते सेम येणार आहे 100 मायनस 50 आउटपुट तुमचं काय येणार आहे 50च येणार आहे, हे चेंज होणार नाहीच आहे. व्ही आर भेटलेला आहे त्याच्यावरून तुम्ही आय कॅल्क्युलेट करू शकता. आय इज इक्वल टू व्ही आर अपॉन आर. तीही व्हॅल्यू सेमच येणार आहे कारण व्ही आर चेंज झाले नाही, तर आर तर कॉन्स्टंटच असतोय. व्हॅल्यू किती आली इथे किती 5K होती, त्याची व्हॅल्यू पुन्हा एकदा 10 मिली ॲम्पियर इतकीच आहे. राईट. आता फक्त काय चेंज होईल बघा, झिनर करंट चेंज होईल. कारण का झिनर करंट इज इक्वल टू फॉर्म्युला काय आय मायनस आय एल, आणि आय एल आपण किती अज्युम केला आहे तर 8 मिली ॲम्पियर इतका अज्युम केला आहे. आणि तुम्हाला आय माहिती आहे 10 मिली ॲम्पियर आहे. 10 वजा 8 ॲन्सर किती येईल 2 मिली ॲम्पियर. केव्हा बघा ही कंडिशन केव्हा आली, ज्यावेळेस 8 मिली ॲम्पियर इतका करंट होता, त्यावेळेस लोड करंट होता, त्यावेळेस आय झेडने किती करंट फ्लो केला, फक्त 2 मिली ॲम्पियर इतका करंट फ्लो केला. आणि ज्यावेळेस केस नंबर फर्स्टमध्ये आय एल जो आहे लोड करंट काय होता कमी होता, त्यावेळेस त्याने किती 9 मिली ॲम्पियर इतका करंट झिनरने काय केला होता फ्लो केला होता स्वतःमधून. आणि म्हणून आपल्याला व्होल्टेज ड्रॉप भेटला अक्रॉस द सिरीज रेजिस्टन्स किती 50 व्होल्ट. आणि म्हणून आपल्याला आउटपुट व्होल्टेज काय भेटलं इथं कॉन्स्टंट भेटलं. समजलं लाईन रेग्युलेशन आणि लोड रेग्युलेशन. इथे फक्त तुम्हाला एवढं समजून घ्यायचं होतं की लोड करंट जरी चेंज झाला तरी झिनर काय करतो स्वतःमधला करंट कमी करतो किंवा जास्त करतो. हे एक्झाम्पलद्वारे आपण माहीत करून घेतलं की ते 9 मिली ॲम्पियर उत्तर आलं तुमचं. राईट. या एक्झाम्पलमध्ये 9 मिली ॲम्पियर इतकं उत्तर आलं, इथे 2 मिली ॲम्पियर इतकं होतं. म्हणजे काय स्वतःमधला करंट काय केला कमी आणि जास्त केला. कमी जास्त करून काय करतो तो आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट करण्याचं काम लाईन रेग्युलेशनमध्ये आणि लोड रेग्युलेशनमध्ये करतो. समजलं. इकडे होतं लाईन रेग्युलेशन ज्याच्यामध्ये आपण करंट व्होल्टेज जे आहे ते कमी जास्त केलं होतं तरी आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट दिलं होतं. आणि लोड रेग्युलेशनमध्ये आपण काय केलं होतं लोड करंट चेंज केला होता 1 मिली ॲम्पियरपासून तर 8 मिली ॲम्पियरपर्यंत. आणि या दोन्हीही कंडिशनमध्ये आपल्याला असं समजलं की झिनर करंट जो आहे आय झेड तो काय करतो मॅक्झिमम किंवा मिनिमम होतो. आणि तो जे काही सिरीज रेजिस्टन्स आहे तो सिरीज रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज व्ही आर जे आहे ते चेंज होत राहतं. कुणामुळे चेंज होतं हे फक्त आणि फक्त झिनर करंटमुळे चेंज होतं व्ही आर. राईट. तर व्ही आर हा झिनर करंटवर डिपेंड असतो आणि करंट कमी किंवा जास्त झाला तर त्या पद्धतीने व्ही आर जो काही व्होल्टेज ड्रॉप कमी किंवा जास्त करतो आणि आउटपुट व्होल्टेज आपल्याला कॉन्स्टंट देण्याचं काम करतो. समजले सगळ्यांना नक्की. ठीक आहे. तर या ठिकाणी झिनर रेग्युलेटर हा टॉपिक जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरला आता ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर जो की रेग्युलेटरचा दुसरा पार्ट आहे ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर हा आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण थांबतोय.